श्री स्वामी समर्थ. मकर राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या मेहनतीला यश मिळेल का? आर्थिक ताण कमी होऊन नवीन संधी मिळतील का? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? ग्रहांची साथ तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडवून आणणार आहे? या पंधरवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? करिअरमध्ये सुरू असलेला ताण कमी होईल का? आर्थिक अडचणी दूर होऊन स्थिरता येईल का? कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होईल का? चला तर जाणून घेऊया मकर राशीसाठी हा काळ कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी जबाबदाऱ्या, आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा नवा टप्पा घेऊन येणारा आहे. या काळात अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात हळूहळू बदलताना दिसतील. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण त्या अनुभवातून तुम्हाला मोठा धडा मिळेल. ग्रहस्थिती सूचित करते की संयम आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. या पंधरवड्यात तुमच्या मनात भविष्याबद्दल अनेक योजना तयार होतील. काही जुने प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल. मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण त्याचे फळही समाधानकारक मिळेल. तुमच्यातील आत्मविश्वास आणि चिकाटी तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची ताकद देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचा ताण वाढलेला जाणवेल, पण त्याचवेळी तुमच्या कामाची प्रशंसा देखील होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या जबाबदारीने प्रभावित होतील. काहींना नवीन पद किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. भागीदारीत काम करताना मात्र सावध राहणे गरजेचे आहे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. काही जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा सुरुवातीला थोडा तणावपूर्ण वाटू शकतो. घर, कुटुंब किंवा आरोग्याशी संबंधित खर्च अचानक वाढू शकतात. काही लोकांना जुने कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या त्रास देऊ शकतात. मात्र पंधरवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. जमीन, मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित कामात यश मिळू शकते. मात्र कोणत्याही मोठ्या व्यवहारात घाई करू नका. पैशांबाबत योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता टिकून राहील. या काळात बचतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ थोडा भावनिक राहू शकतो. जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करणे आवश्यक आहे. काही वेळा तुमचा कठोर स्वभाव समोरच्याला दुखावू शकतो. विवाहित लोकांना जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या एकत्र सांभाळल्यामुळे नात्यात जवळीक वाढेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. काही जुन्या नात्यांबाबत मन पुन्हा भावूक होऊ शकते. प्रेमात संयम आणि विश्वास ठेवला तर नातेसंबंध अधिक मजबूत होतील. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद टाळा. कौटुंबिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे. घरातील वातावरण काही दिवस तणावपूर्ण वाटू शकते, पण नंतर परिस्थिती सुधारेल. मोठ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचं आयोजन होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. काही जुने वाद मिटतील आणि घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. या काळात कुटुंबियांची साथ तुमच्यासाठी मोठा आधार ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. सांधेदुखी, पाठदुखी, पोटाचे विकार किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक शांततेसाठी योग, ध्यान किंवा सकाळी फिरण्याचा आधार घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना काळजी घ्या. या काळात शरीरापेक्षा मन अधिक थकलेले जाणवू शकते. सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवले तर चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. मात्र आळस आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवणे टाळा. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत घेतली तर अपेक्षित यश नक्की मिळेल. सामाजिक आणि मानसिक स्थिती. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. लोक तुमच्या कामाची आणि विचारांची प्रशंसा करतील. काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात.
मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मनात अनेक विचार सुरू असल्यामुळे काही वेळा एकटेपणा जाणवू शकतो. भूतकाळातील काही गोष्टी आठवून मन भावूक होईल. पण या काळात तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनाल. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. नकारात्मक लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. उपाय: दररोज सकाळी ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा आणि पिंपळाच्या झाडाजवळ दीप लावा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मानसिक शांतता आणि कामांमध्ये सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण हा पंधरवडा मकर राशीच्या लोकांसाठी मेहनत, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे उशिरा घडतील, पण शेवटी त्याचे परिणाम तुमच्या फायद्याचे ठरतील. या काळात तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते, मात्र तुमची चिकाटी आणि शांत स्वभाव तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यास मदत करेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू सुधारणा दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि निर्णयक्षमतेचा फायदा मिळेल. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा अचानक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण सुरुवातीला थोडे तणावपूर्ण वाटू शकते, पण संवाद वाढल्यामुळे नातेसंबंधांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होईल. या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. मानसिक शांतता टिकवण्यासाठी सकारात्मक विचार आणि योग्य विश्रांती गरजेची ठरेल. ग्रहस्थिती सांगते की हा पंधरवडा तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाचे धडे देऊन पुढील काळासाठी अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनवणार आहे. हा पंधरवडा मकर राशीसाठी संघर्षातून प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही अडचणी आणि मानसिक ताण जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने बदलताना दिसेल. करिअर, पैसा आणि कुटुंब या क्षेत्रांत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत, संयम आणि चिकाटी तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाईल. काही जुन्या समस्या सुटतील आणि नवीन संधी आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि रागावर नियंत्रण ठेवले तर हा काळ तुमच्यासाठी समाधान, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. धन्यवाद.